लोक महाराज मंचावर आणि इथे सर्व उपस्थित माझ्या बाबांवर प्रेम करणाऱ्या या बीड जिल्ह्यामध्ये मी बाबांना सत्काराला घेऊन येणार होते. त्यांची वाट पाहणार होते हेलिकॉप्टर घेऊन आणि मी मंचावर त्यांना नामदार म्हणून जेव्हा मी मन संबोधीन तेव्हा मला आनंदाश्रू येतील असा विचार करत होते. पण मला अशा मंचावर असं काही भाषण करावं लागेल असं वाटलं नव्हतं. इच्छाच नव्हती माझी बोलायची. मी कुठेही कार्यक्रमाला जायचं नाकारत होतो, पण नामदेव शास्त्री महाराजांचा आदेश बाबाही टाळत नव्हते आणि म्हणून मी इथे उभी आहे. असं वाटलं एवढं मोठं आकाश कोसळलं, एवढी मोठी सावली आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरून निघून गेली. त्या माझ्या बाबांविषयी काय बोलावा असा प्रश्न मला पडतो. सगळं सोडून द्यावं, भगवी वस्त्र घालून कुठेतरी बसावं असं माझ्या मनाला वाटत होतं. पण शास्त्री महाराजांनी सांगितलं की गडावरून बाबा म्हणाले की त्यांना पंकजा दिसते. हा त्यांचं माझ्यावरचं प्रेम नाही, तुमच्यावरचं प्रेम आहे. आणि मला त्यांनी संदेश दिलाय की माझ्या लोकांना पोरकं करू नको. मला सगळं सोडायची इच्छा होती, आधीच मला कशाची इच्छा नव्हती. त्यांच्यासाठी बाबा बाबा करून मी राजकारणात आले, पूर्ण महाराष्ट्रात फिरले, त्यांच्या जीवावर कोणाला घाबरले नाही. आता तर त्यांची सावली अजून मोठी झाली आहे आणि त्यांचे हे शब्द मी कधीही खोटे करू देणार नाही. पंकजाच्या फाटक्या जोळीत एवढे लेकरं टाकून गेले बाबा, मी आता काही करू शकणार. इतके स्वाभिमानी माझे बाबा, इतके स्वाभिमानी माझे बाबा होते. त्यांनी नेहमी तिला कुणाचं घेतलं नाही, एक चमचा औषध सुद्धा कुणाचं त्यांनी दिलं नाही. इतके ते स्वाभिमानी होते. त्यांनी अनेकांना मोठं केलं, अनेकांना आयुष्य दिलं. अनेक लोक माझ्याकडे आले, मला म्हणले आमच्या साहेबांनी किडन्या बदलून दिल्या. काही मुलं माझ्याकडे आले, म्हणजे आम्ही गुरं हाकत होतो, साहेबांनी आम्हाला डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, अधिकारी केलं. या लोकांची पुण्य कुठे कमी पडली मला कळत नाही. कदाचित देवापेक्षा देव माणूस थोर असतो, कारण त्याची सावली आपल्या जास्त जवळ असते. साहेबांना देवच व्हायचं होतं म्हणून साहेब असे गेले. माझ्या बाबांनी स्वाभिमान मला शिकवलाय. माझी पाठीचा कणा त्यांच्या एवढाच कडक आहे. मी मुळीन पण वाकणार नाही, मी शपथ घेते. आणि कधीच कुणाला तुम्हाला वाटेल या पोरीचे पिता गेले, पण मी शपथ घेऊन म्हणते माझं पोटचं लेकरू गेल्यासारखं दुःख मला वाटत. कारण त्यांच्यावर माया करणारे मी आई झाले होते त्यांची. एकटं पडल्यावर त्यांच्या डोळ्याचा बाबडेपणा होता मी पाहिला होता. मी त्यांना आईची माया दिली. सगळे यायचे, साहेब आम्हाला हे पाहिजे, साहेब आम्हाला ते पाहिजे. कोणी विचारत नव्हतं साहेब तुम्हाला काय पाहिजे का, कोणी विचारत नव्हतं जेवलात का, खाल्लात का, काही दुखते का, काही खोते. 40 वर्ष संघर्ष केला. आयुष्यात एवढं स्वतःच्या जीवातून मिळालं, शून्यातून मिळवलं साहेबांनी. माझ्या आयुष्यात एवढा मोठा शून्य, माझ्या आयुष्यात काही उरलेलं नाही. पण तुम्ही सगळे माझ्या प्रेम करणारे लोक, वारसा वारसा कसला वारसा, साहेबांचा वारसा हा तुम्ही, तुमचं प्रेम एवढंच आहे माझ्या पातळ बोट झोळीमध्ये. मी साहेबांनी हे निर्माण केलं, त्यांच्या नसण्याने जे शून्य आहे त्याच्यातून मी सुद्धा पूर्ण कष्टाने उभे आहे. आणि साहेब जसे नेहमी म्हणायचे, उठणार नाही, मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं आयुष्य पणाला लावे. माझ्या बाबाने माझे लेकरू होते ते मी त्यांना आईसारखी माया केली होती.
माझ्या बाबांचं स्वप्न मी कधी कधी खाली पडू देणार नाही. त्यांचं नाव मी कुणाला विसरू देणार नाही एवढी शपथ घेते. आणि तुम्हाला वचन देते कुठल्याही कुठल्याही मी कॉम्प्रोमाइज आणि कुणासमोरही झुकणार नाही. साहेबांसारखा स्वाभिमानी राहील एवढा शब्द देते. धन्यवाद.